अरे जीवनात रंग आला हा बाबा भीमामुळे, सुखाची भाकरी खातो आज आम्ही बाबा भीमामुळे, मोटर गाडी बंगल्यात राहतो आम्ही बाबा भीमामुळे, आणि जातीयतेच्या बंधनातून मुक्त झालो बाबा भीमामुळे। की आले जन्मा देव कोट्यान कोटी पण एक नाही धावला रे आमच्यासाठी, की आले जन्मा देव कोट्यान कोटी पण एक नाही धावला रे आमच्यासाठी। आले जन्मा देव कोट्यान कोटी पण एकही देव धावला नाही रे आमच्यासाठी। अरे जन्म घेऊन त्या भीमाईच्या पोटी, जन्म घेऊन त्या भीमाईच्या पोटी आले जन्मा बी.आर. आंबेडकर या बहुजनांच्या उद्धारासाठी। अरे स्वतःच्या संसाराची करुणी माती बसविले आम्हाला त्याने एका ताटी, आणि बॅरिस्टर होऊन घडविली किमया मोठी, आणि झिजविले रक्त या भारतासाठी, या भारतासाठी। तरी या ठिकाणचे काही जातीवादी लोक बाबासाहेब आंबेडकरांना छळण्याचा प्रयत्न करत आहेत। छळलं बाबासाहेब आंबेडकरांना। अरे लहानापासून शाळेमध्ये जाण्यापासून वर्गामध्ये बसण्यापर्यंत, वर्गामध्ये बसण्यापर्यंत नाही, गाडीवाल्यानं बाबासाहेब आंबेडकरांचं सामान गाडीतून फेकून दिलं का? महार जातीचे होते म्हणून। बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले, पदवी घेतली बॅरिस्टर, आणि ठरल्याप्रमाणे सयाजीराव गायकवाड यांच्या इथे नोकरी करण्याकरता गेले। त्यावेळेला बाबासाहेबांचा घोर अपमान करण्यात आला रे, घोर अपमान करण्यात आला का? बाबासाहेब आंबेडकर महार होते म्हणून। साधा चपराशी सुद्धा बाबासाहेबांच्या अंगावर फायली फेकत होता। अरे कुत्र्याला खंडोबाचा अवतार सांगणार हे म्हणू आधी, त्या कुत्र्याला खंडोबाचा अवतार सांगणारे हे म्हणून आधी त्या कुत्र्याची पूजा करायला आम्हाला लावत होते। कुत्र्याला खंडोबाचा अवतार सांगणारे हे म्हणून विचारी लोक त्या कुत्र्याची पूजा करायला आम्हाला लावत होते। अरे आम्ही माणसासारखे माणसं असून आम्हाला हे दूर लोटत होते, आणि महार धेड म्हणून आम्हाला हे हिनवत होते। अरे हिनवत होते। बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं केलं बंधून या देशासाठी, लोक म्हणतात की दलितांचा राजा बाबासाहेब आंबेडकर, पण नाही, फक्त दलितांसाठीच नव्हे तर बहुजनासाठी। अरे फक्त बहुजनासाठीच नव्हे तर या भारतासाठी बाबासाहेबांना रक्ताचं पाणी केलं। बाबासाहेब आंबेडकर होते रे ते। आज कोणी होणार का असा? एवढा अपमान करून सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी कधी मनोधैर्य त्यांचं खचलं नाही, आणि म्हणून म्हणतोय ज्या बाबासाहेब आंबेडकरांना या लोकांनी जातीवाद्यांनी छळण्याचा प्रयत्न केला, आज सुद्धा काही मनोवादी जातीवादी आम्हाला छळण्याचा प्रयत्न करतात। अरे त्यांना सांगायचं आहे की ही महार जात शूर नरवीरांची जात आहे। अरे ही महार जात पराक्रमी वीर जनांची जात आहे रे, तुम्ही काय आम्हाला महार म्हणता? आणि म्हणून म्हणतोय बाबासाहेबांचा एवढा अपमान केला की तरी नाही हरला कधी तो जीवनामध्ये बुद्ध फुलेचा चेला, तरी नाही हरला कधी तो जीवनामध्ये बुद्ध फुलेचा चेला। अरे त्याने ज्या देशातील गुलामांच्या गुलामगिरीतून हा गुलाम मुक्त केला। अरे ज्यांचा या जातीवाद्यांनी उठता बसता महार म्हणून धिक्कार केला, त्याच शूर महार मर्दाने या भारताचा उद्धार केला, या भारताचा उद्धार केला। आणि म्हणून म्हणायचं आहे का, संविधान ते लिहून भीमाईच्या त्या वीरान, संविधान ते लिहून भीमाईच्या त्या वीरान, संविधान ते लिहून भीमाईच्या त्या वीरान, संविधान ते लिहून भीमाईच्या त्या वीरान। कि जिसका कोई मोल ना लगा सकते ऐसा नगीना हमने मां भीमाई के कोख से पाया है। या जातीवाद्यांना सांगायचं आहे
कि जिसका कोई मोल ना लगा सकते, ऐसा नगीना हमने माँ भीमाई के कोख से पाया है। अरे विदेशों में भूखा रहकर भी इस देशवासियों के लिए ज्ञान का खजाना लाया है। अरे ये दुष्ट मनुवादी जिसे महार कहकर धुतकारते थे, अरे वही महार इस देश के काम आया है, इस देश के काम आया है। संविधान ते लिहून भीमाईच्या वीरानं, संविधान ते लिहून भीमाईच्या वीरानं, संविधान ते लिहून भीमाईच्या वीरानं, अरे केला उद्धार या भारताचा, केला उद्धार या भारताचा महाराजाच्या पोरानं, केला उद्धार या भारताचा